रिकाउंटिंगच्या दिवशी वार्ड नंबर 10 ते आरो नंबर 6 त्या ठिकाणी काही उमेदवारांनी रिकाउंटिंगसाठी अर्ज केले होते. आरोनी त्यांच्या अधिकारामध्ये त्यांनी रिजेक्ट करण्यात आले होते. मग त्याच्या अनुषंगाने जे काउंटिंग सेंटरमध्येच काही वेळेला त्यांनी बसून राहिलं होतं. मग आरोनच्या आदेशानुसार आम्ही जे कोणी बसून होते त्यांना जे काउंटिंग सेंटरमधून बाहेर घेतलेले होते. तोपर्यंत काउंटिंग सेंटरचं ओव्हरऑल बाहेरचं जिथे बॅरिकेडिंग असतं तिथं जवळपास 1001 लोक जमा झाले होते. मग ह्या उमेदवार देखील तिथं गेलं. मग ही जे कोणी पब्लिक क्राऊड जमा झाला होता त्यांचं काही कंट्रोल कोणाचं नव्हते आणि काही वेळानंतर अचानकपणे समोरून 1-2 दगड यायला सुरू झाला. मग पोलिसांना नाईलाजानं स्वल्प बलाचा वापर करून म्हणजे लोकांना त्या ठिकाणीवरून पाठवण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात 300 पोलिसांवरती अटॅक केलं आणि पोलिसांचा कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. त्याच्या अनुषंगाने एक गुन्हा दाखल झाला आणि एक आरोनचं तर्फे देखील एक तहसीलदारांकडनं एक कामामध्ये अडथळा आणला सरकारी कामामध्ये. त्या अनुषंगाने देखील एक गुन्हा दाखल झालेला आहे. काल त्यांनी 2 महिलांना त्या ठिकाणी लाठीचार्जमध्ये 2 महिला जखमी झाल्या आहेत. तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर पण कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. जे काही मागणी केल्या असतील त्यांना ॲडिशनल SP चाळीसगावकडं एन्क्वायरी देण्यात आलेला आहे. मग एन्क्वायरीमध्ये जे निष्पन्न होईल त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू. त्यांनी स्वतः तिथं उपस्थित होता बंदोबस्तामध्ये. त्यांना इम्पार्शियल वाटलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही चाळीसगावकडे देण्यात आलेलं आहे. किती कर्मचाऱ्यांचं आहे सर? अधिकाऱ्यांना किती आहे म्हणजे आरोप करण्यात आलेला आहे? कोणकोणत्यांनी किती कर्मचारी? त्यांनी असं मोगम पद्धतीनं आरोप केलेला आहे. मग त्यामध्ये कोणाचा काही दोष असेल त्यामध्ये त्या अनुषंगाने त्याला कारवाई पुढे होईल. पत्रकारांना बोलताना तर त्यांनी नाव घेतलेलं आहे. कोणी? अधिकारी आणि MIDC PI. काय त्याच्याबद्दल मला अजूनपर्यंत माहिती प्राप्त नाहीये. एकदा प्राप्त झालं की त्याच्यावरती मी विचार करतो.